काटकसर करून कोण मोठा झालाय? आयुष्य एकदाच मिळतं, मिळवायचं पण आणि शौक पण करायचे आणि पैशांची उधळपट्टी करायची. काही लोकांची मानसिकता अशा प्रकारची असते आणि ही मानसिकता मी जी लास्टला रील अपलोड केली त्याच्यावरती ज्या कमेंट्स आलेत तुमच्या, त्यातून मला दिसली की काही लोकांची खरंच अशी मानसिकता आहे. हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे. मित्रा, सेम तुझी जी मानसिकता आहे ना, अशी मानसिकता जर तुझ्या वडिलांनी ठेवली असती ना, तर कदाचित आज तुझं अस्तित्वच नसतं. काय असतं, आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपली काहीतरी जबाबदारी असते, आपली काहीतरी कर्तव्य असतात. जसं की 20-25 वर्षांचा होईपर्यंत तुला सांभाळणं ही तुझ्या कुटुंबाची जबाबदारी असते, परंतु 25 वर्षांनंतर तू कुटुंबाला सांभाळणं ही तुझी नैतिक जबाबदारी असते. पण तू जर अशी मानसिकता ठेवत असशील जर या वयामध्ये, तर कुठेतरी तुझं मित्र चुकतंय, 100% चुकतंय. मित्रा, 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळपास तुझे आईवडील 50-55 वर्षांचे झालेले असतात. ते बिचारे थकलेले असतात. अशातच तू लोकाची लाडकी लेक तुझ्या घरी तुझं घर सांभाळायला आणलेली असते. आणि अशा स्थितीमध्ये तू जर अशी मानसिकता ठेवत असशील की इथेच कमवायचं आणि इथेच शौक करून निघून जायचं, तर तू मित्रा फक्त तुझंच नुकसान करत नाहीस, तर तुझ्यासोबत तुझ्या कुटुंबाचं पण नुकसान करतोयस. मित्र, आपला जन्म आहे ना, तो माणूस म्हणून झाला आहे आणि माणूस म्हणून जन्माला येणं यासाठी खूप मोठं नशीब लागतं. भलेही तू 40-50 वर्ष जग, पण अशा पद्धतीनं जीवन जग की बाकी लोक म्हटले पाहिजेत की जगावं तर याच्यासारखंच. आणि एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेव, तू जर काटकसर करत असशील आणि तुला जर म्हणत असेल की हा कंजूष आहे, तर त्यांना कंजूष म्हणू दे. कारण काटकसर करणं याला कंजूषपणा नाहीत म्हणत, याला कुटुंबाची जबाबदारी असणं आणि आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्यावरती असणारे कर्तव्य निभावणं असं म्हटलं जातं. आय होप हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुझी जर अशी मानसिकता असेल की आले पैसे की उधळायचे, तर ती चेंज नक्कीच होईल.